भाववाढ म्हणजे असं मटेरियल सर्व महाग झालेलं आहे, कारागिरी महाग झालेली आहे, त्यामुळे भाववाढ होणं साहजिकच शक्य आहे. हे आम्ही पुढच्या वर्षी जसं 10,000चा घेतला होता, यावर्षी कमीत कमी 15,000च्या वरती गेलेला आहे. तर नेमकी यावेळेस ग्राहकांची काय मागणी आहे, कुठल्या गणपतींना जास्त मागणी आहे आणि भाववाढ जी आहे ती झाली आहे ती कशामुळे झाली आहे ते देखील जाणून घेऊया. काय सांगाल, गणपतीची मूर्ती तुम्ही आता बनवता आहे, ग्राहकांची नेमकी मागणी कुठल्या मूर्तीला आहे किंवा यावेळेस काय ट्रेंड आहे? ग्राहकांची जास्तीत जास्त मागणी 5 ते 7 फुटावर पर्यंत आहे आणि लालबागचा राजा, दगडूशेठ आणि इतर जे नवीन पद्धतीचे गणपती राहतात ती जास्त मागणी आहे. मला सांगा, आता घरगुती गणपतींमध्ये कुठला ट्रेंड चालतोय? हे तर झाले की मंडळाचे गणपती असतील 5-6 फुटावाले. घरगुती गणपतीमध्ये लोडवाले गणपती, सिंहासनवाले गणपती आणि जसं थोडंफार काही काही लोकांची आवड असते चंद्रावर बसलेली, उंदीर बसलेली, पण जनरली जास्तीत जास्त लोक लोड आणि सिंहासनावर गणपती बनवतात. मला एक सांगा की भाववाढ यावेळेस पाहायला मिळते आहे, किती भाववाढ पाहायला मिळते, किती टक्क्यांनी भाववाढ झाली आणि त्याचा किती असर पाहायला मिळतो आहे आता ग्राहकांच्या खरेदीवर? भाववाढ म्हणजे असं मटेरियल सर्व महाग झालेलं आहे, कारागिरी महाग झालेली आहे, त्यामुळे भाववाढ होणं साहजिकच शक्य आहे. आणि तसंच कोणी 6,000 रुपये फूट, कोणी 7,000 फूट, कोणी 10,000 फूट याप्रमाणे मूर्ती विकत आहे. कारण की तर त्या किमतीला नाही विकली तर आम्हाला थोडं नुकसान, मेहनतीला नुकसान पडते आणि अदर पण नुकसान होते. सांगा. मी नरेश भारद्वाज, गणपती घ्यायला आलो. आमचा सार्वजनिक गणपती असतो. हे आम्ही पुढच्या वर्षी जसं 10,000चा घेतला होता, यावर्षी कमीत कमी 15,000च्या वरती गेलेला आहे. अब यांना विचारलं इतके एवढे रेट कसे वाढून राहिले, तर म्हणतात का मटेरियलचा रेटही वाढलेला आहे, अजून ते लेबरही वाढलेलं आहे और टाईम पिरियड बी काफी आहे. आता आम्ही 1 महिना पहिले बुकिंग करतो तसं गणपतीचं, पण यावेळी थोडं लेट झाला, पण भाव तर काफी वाढले आहे. अब कसं आहे का, गणपती पाहून, पेंटर पाहून रेट राहतात. जसं जसं पेंटर राहते, जसं जसं हे राहते तसं रेट राहते. जसं मूर्तीचं रेट हे अलग अलग प्रकारचं होतात. पण उत्साह कायम आहे. उत्साह तो कायम आहे. उत्साह तो काय, गणपती बाप्पा मोरया तर होणारच आहे, हे तो जरुरी आहे. गणपती बाप्पा मोरया तर झालाच पाहिजे. जय हिंद. नमस्कार, मी सुजय केशव सूर्यवंशी. चितारोडीमध्ये माझं वर्कशॉप आहे आणि माझं काम मूर्तीचंच काम आहे माझं. आणि यंदा मातीचं मूर्त्याचा वाव जास्त आलेला आहे आणि भाववाढ म्हणजे ट्रान्सपोर्टिंग, माती बाहेरून आणावं लागतं आम्हाला, पूर्ण बाहेर गावावरून माती येतात, त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टिंग आणि कलरचाही रेट वाढला गेलेला आहे. त्याच्यामुळे मूर्तीचा दर मागल्या वर्षीपेक्षा यंदा थोडा वाढलेला आहे. किती टक्क्यांनी भाववाढ झाली? तरी 10 ते 12% भाववाढ झालेली आहे. मागणी कोणत्या मूर्त्यांना जास्त आहे? मागणी तसं तर बघा, POPच्या मूर्त्या तर मार्केटमध्ये आलेल्याच आहे आणि नंतर मातीच्या पण आहे, पण POPचा दर कमी राहतो आणि मातीचा दर थोडा त्याच्यापेक्षा कंपॅरिझनली तर महागच राहील, कारण की हे सर्व हँडमेड मूर्त्या राहतात आणि बनवायला पण तेवढाच वेळ लागतो आणि सर्व तेच. तर कुठेतरी भाववाढ जी आहे ती पाहायला मिळते आहे, परंतु ग्राहकांचा प्रतिसाद असेल किंवा ग्राहकांची जो उत्साह आहे गणेश उत्सवाला घेऊन तो पाहायला मिळतो आहे. चितारोळीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत आपल्याला ग्राहक जे आहेत ते पाहायला मिळतात आहे आणि वेगवेगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्यांचे ऑर्डर जे आहेत ते दिले गेलेले आहेत. आता कुठेतरी मूर्ती बनलेली आहे आणि याला रंगरंगोटी असेल किंवा दागिने असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आता चढवल्या जातील, रंग दिला जाईल आणि त्यानंतर गणपतीची मूर्ती जी आहे ती बनून तयार होईल. यावर्षीचा जो ट्रेंड आहे, जसं की दगडूशेठ हलवाई गणपती असेल किंवा मग लालबागचा राजा असेल, याचा ट्रेंड जास्त मोठ्या मूर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे. आणि भाववाढ जरी असली तरी ग्राहकांचा प्रतिसाद किंवा ग्राहकांचा उत्साह जो आहे तो कायम आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.